शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर, ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिवसेनेच्या वाटेवर, रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे शिवसेनेच्या वाटेवर। काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। पक्षप्रवेश सुरू आहेत, लोक येत आहेत। धंगेकरांच्या प्रवेशाच्या प्रश्नावर शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, तर वैयक्तिक कारणासाठी शिंदेंना भेटलो, रवींद्र धंगेकरांची माहिती। माझ्याकडे टिप्पर सोडा साधा टायरही नाही, पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे आणि सदावर्तेंची ऑडिओ क्लिप TV9 मराठीकडे, तर भास्कर केंद्रेंकडे 15 JCB 100 टिप्पर, आमदार सुरेश धस यांचा आरोप। एक खासदार असणाऱ्या अजितदारांना 42 जागा, मात्र 8 खासदार निवडून आलेल्या शरद पवारांच्या पक्षांचे फक्त 10 आमदार येतात। विधानसभेतील निकालावर राज ठाकरेंकडून शंका व्यक्त। दीड महिन्यानंतर राज ठाकरेंना शॉक लागला। आपल्या मुलाचा दारुण पराभव का झाला यावर राज ठाकरेंनी भाष्य करावं, अमोल मिटकरींचा हल्ला। निकालानंतर महाराष्ट्रात इतका सन्नाटा कधीच नव्हता। संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई। निवडून आलेल्यांना सुद्धा शंका, राज ठाकरेंकडून विधानसभा निकालाची चिरफाड। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, आता उपोषण होणार नाही, समोरासमोर लढाई होणार। मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबईत आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा। 40 लाख द्या आणि क्लास 2 अधिकारी बना, MPSCच्या विद्यार्थ्याकडे 40 लाख रुपये मागतानाची फोन रेकॉर्डिंग TV9 मराठीच्या हाती, तर विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, MPSCच्या सचिवांचं आवाहन। चेंबूरमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा काही भाग रहिवासी इमारतीवर कोसळला, चेंबूरच्या सुमन नगरमधली घटना। सोयाबीन विक्रीसाठी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा, हमीभावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत आज संपणार। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राष्ट्रपती मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार। सरकारकडून वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्तीसह 16 विधेयकं आणि 19 कामकाजी दस्तावेज सूचीबद्ध।